नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आज आपण आय-व्ही-एफच्या व्यतिरिक्त इन्फर्टिलिटीसाठी काही ट्रीटमेंट्स आहेत का? याबद्दल जाणून घेऊया. हो, आय-व्ही-एफ हा शेवटचा पर्याय आहे. म्हणजे 100 जर लोकं घेतली ज्यांना इन्फर्टिलिटी आहे, त्याच्यामधल्या फक्त 1 ते 3% लोकांना आय-व्ही-एफची गरज लागते. सो बाकीच्यांना आपण दुसऱ्या ट्रीटमेंट करू शकतो. जसं औषधांनी अंडे वाढवणे आणि फॉलिक्युलर स्टडीमध्ये फॉलिकल फुटल्यानंतर संबंध ठेवायला लावणे, ही एक ट्रीटमेंट असते. दुसरी आपण आय-यू-आय ट्रीटमेंट करू शकतो, ज्याच्यामध्ये गर्भाशयात धातू सोडण्याची ट्रीटमेंट करू शकतो. काही लोकांना सगळं नॉर्मल आहे, पण हिस्ट्रोस्कोपीमध्ये केल्यावर लक्षात आलं की गर्भाशयाला पडदा आहे. तर त्या केसेसमध्ये हिस्ट्रोस्कोपीने प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात. नळ्या बंद असतील किंवा खूप जास्त पी-सी-ओ-डी आहे, तर त्या केसेसमध्ये लॅप्रोस्कोपिक पी-सी-ओ ड्रिलिंग करणे किंवा ट्यूब्स ओपन करणे, या सर्जरीजने फरक पडतो. एंडोमेट्रिओसिस आहे आणि लॅप्रोस्कोपीने प्रेग्नन्सीचे चान्सेस नक्कीच वाढतात. सो आय-व्ही-एफच्या व्यतिरिक्त आपण ह्या ट्रीटमेंट्स यूज करू शकतो. अजून आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे वजन जास्त आहे, तर वजन कमी करणे, थायरॉईड हार्मोन इर्रेग्युलर आहे, अनबॅलन्स्ड आहे, त्याची ट्रीटमेंट करणे किंवा हिमोग्लोबिन कमी आहे, तर हिमोग्लोबिन वाढवणे, शुगर इर्रेग्युलर आहे, कंट्रोल नाही आहे, तर डायबिटीज कंट्रोल करणे. तर ह्या ट्रीटमेंटने सुद्धा आपल्या प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढू शकतात. थँक